आजच्या या दुसऱ्या व्लॉगमध्ये मी महेंद्र देसाई तुमचे सहर्ष स्वागत करतो. विठ्ठल मंदिर, विरूपाक्ष मंदिर, अच्युतराय मंदिर, दोन मंदिर इकडे आहेत, विठ्ठल मंदिर आणि अच्युतराव मंदिर. विरूपाक्ष मंदिर कंप्लीट झालंय आपलं. येदू बसवांना या नावाने येथे नंदी महाराज आहेत, जे की विरूपाक्ष टेम्पलकडे तोंड करून बसलेले आहेत. हे विरूपाक्ष मंदिराच्या पूर्वेस एक विशाल 750 मीटर लांब व 35 मीटर रुंद बाजार आहे. त्यात नंदी महाराज विराजमान आहेत. दगड कशी काही अडकली असते देव जाणे. हे स्ट्रक्चर ठेवण्यात आलेलं आहे. आय थिंक इथे जर बघितलं तर टच नाही आहे इकडच्या ह्याला. तरी पण कसं काय दगड इथं अडकून राहिल्या, गॉड नोस. दगड थोडं कमीच आहे, बघू शकता हे सगळं. हाय, हालत बेकार आहे. ह्याच्यात पाकं खायला जीव चाललाय. काढून ठेवायचं कुठे हिचकोड आहे, त्यामुळे काढलेलं नाही. कारण ठेवायचा लई दांडगा विषय आहे सध्या. चाललोय पुढं, काय मंदिर का काय तर आहे तिकडं चाललंय. राहायची सोय जर असेल तर हे फिरायला चांगलं आहे. वस्तूची सेफ्टी असेल फिरायला चांगलं. इन फ्युचर वेळ अशी आणणार मी. आजच्या ह्या ट्रिप मला पूर्णपणे मजबूर म्हणण्यासारखी गोष्ट आहे, करत आहे की तुझ्या गोष्टीसाठी तू लढ. बुटाला ट्रॅक्शन भारी आहे, तरी अजून तर खालीच न जायचं. हाय वाट आहे, वाट सीन भारी बघणार आहे. बघाच तर मग आता.
मतम टेकडीच्या पायथ्याशी नंदी मंडपाच्या मागे प्रसिद्ध अच्युतराय मंदिर आहे. हे इसवी सन 1534 मध्ये अच्युत देवराय यांच्या अंतर्गत सेवा करणारे एक महामंडळेश्वर हिरिया तिरुमल राजा वडेया यांनी हे भव्य अच्युतराय मंदिर बांधले. मस्त असं सीन आहे. ही दगड कशी काय दगडावर राहिली ते काही समजत. जेवढं बघेल तिकडे नुसती दगडच आहेत, पण ही जी दगड एकमेकावर ठेवून असं काही स्ट्रक्चर तयार केलंय मस्तच. विरुद्ध टेम्पल त्यात पण मोठमोठी दगडच एकमेकावर ठेवलेत. मध्ये चुना लावलाय की काय लावलंय आय डोंट नो. पण रात्री पाऊस आलता त्यावेळी जरा सुद्धा पाणी खाली आलं नाही. ही जुनी स्ट्रक्चर साधी दिसते पण एवढी आकर्षक की त्याच्या पुढं आत्ताचे स्ट्रक्चर म्हणजे काहीच नाही. हां खरंच आहे, आत्ताचे स्ट्रक्चर म्हणजे काहीच नाही. इथं तुम्ही बघू शकता हे सगळे ठिकाण आहेत हम्पीतली. त्यातल्यात आपण सगळी तर नाही करू शकणार, पण मेन आहेत थोडी करायचे. बघायचं बरंच काही होतं, पण तेथे कॅम्पिंग करता येत नाही आणि ठिकाणापर्यंत बाईक डायरेक्ट जात नाही. गाडीवर ज्या वस्तू आहेत त्यांची सेफ्टी ही जास्त गरजेची होती, कारण तिथं माकडं खूप असल्यामुळे ती जास्त जाणवत होती. त्याचप्रमाणे जेवणही नीट झालेलं नव्हतं. त्यामुळे मी येथून माघारी जायचा निर्णय घेतला. जेथे गाडी जाते तेवढी ठिकाणं बघितली आणि मी तेथून बदामीला जायचा निर्णय घेतला. हां, हे मात्र तेवढंच खरं आहे, हम्पीत बघण्यासारखं भरपूर काही आहे. त्याचमुळे मी तिथे परत एकदा येणार आहे. उग्र नरसिंह देवस्थान हे इसवी सन 1528 मध्ये कृष्णदेवरायांच्या कारकिर्दीत कृष्ण भट्टांनी एका विशाल दगडगोटातून हे 6.70 मीटर शिल्प कोरून काढले होते. या मूर्तीत लक्ष्मी नरसिंह शेषनागाच्या वेटोळ्यात बसलेले दाखविले आहे. नरसिंह मंदिराच्या अगदी जवळ हे बडवी लिंग म्हणजेच मोठे शिवलिंग आहे. हे जवळजवळ 3 मीटर उंच विशाल अखंड दगडातील शिवलिंग आहे. शिवलिंगाचा खालचा भाग वर्षभर पाण्यात राहतो. तुंगभद्रा नदीतून आणलेला छोटा कालवा हे या पाण्याचे स्रोत आहे. हम्पीतून निघाल्यावर बदामीच्या थोडं अलीकडे मी जेवण केलं. जेवण खूपच चांगलं होतं. जेवण केलं आणि मी पुढं निघालो. आता आपण बदामीत थांबलोय आणि बदामीत येऊन थांबलोय. आजचा ब्लॉग मी इथे संपवणार आहे. त्यामुळं आपण आता भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये, म्हणजेच बदामी फिरायला. आणि जर बॅटरीचा एक विषय झाला आहे, पॉवर बँक घेतलेली ती बंद पडली. आणखी मागं एकदा बंद पडली होती खाली, त्यावेळी कशी तरी मी चालू केली ती. बहुतेक आता पाण्यात भिजल्यामुळे ती बंद पडल्या आणि त्यामुळे आता उद्या इथलं तेवढं उरकून घराकडे जायचं प्लॅन चालू आहे. फक्त पेट्रोल टाकूया एवढं मोबाईल फक्त माझा चालावा एवढीच आशा आहे. तो जर चालला तर काही विषय नाही, कारण पेट्रोल फुल केलं आहे मी. पण ते हम्पीतनं इथे येऊपर्यंत थोडंफार तर पेट्रोल गेलेलंच आहे. आधीमध्ये परत जर बंद पडलं तर पुढं प्रॉब्लेम येण्याची शक्यता आहे. त्यामुळं आता आपण काय करायचं, उद्या काय करणार आहे काय नाही करणार
तुम्हाला समजेलच. झोपायची आता तयारी चालल्या. मी पण झोपतो. आपण भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. काय काय करतोय काय नाही करतोय ते तुम्हाला कळेल.